Hello dear students, welcome back on my YouTube channel, that is SK Account Tips. In this video, we solve first problem on hire purchase system. In that we cover calculation of interest. This problem is based on first method for calculation of interest, that is when cash price, hire purchase price and rate of interest are given. This is the problem. On 1st April 2017, Mr. Raj purchased a machinery from Mr. Yash on hire purchase basis. There are some other information given. Number first, cash price of machinery rupees 40,000. Number second, cash down payment of rupees 16,000. Number third, balance of 3 annual installments of rupees 8,000 plus interest. Number fourth, interest charge at 5% per annum. Number fifth, depreciation charge at 10% through fixed installment method. They ask about calculation of interest. First we discuss about the information which given in problem. Problem मध्ये आपल्याला डेट ऑफ ॲग्रीमेंट दिलेली आहे 1 एप्रिल 2017. मिस्टर राज परचेस्ड अ मशिनरी फ्रॉम मिस्टर यश. याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये मिस्टर यश हा वेंडर आहे अँड मिस्टर राज हा हायर परचेसर आहे. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅश प्राइस ऑफ मशिनरी दिलेली आहे रुपीज 40,000. डाऊन पेमेंट दिलेलं आहे 16,000. डाऊन पेमेंट म्हणजे ज्या दिवशी ॲग्रीमेंट होत असते त्याच दिवशी हायर परचेसर वेंडरला जी अमाऊंट पेड करतो त्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो, ती प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट दिलेली आहे रुपीज 8,000 प्लस इंटरेस्ट. याचा अर्थ जे 8,000 ची अमाऊंट दिलेली आहे ती पर्टिक्युलर इयर साठीची कॅश प्राइस आहे. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड करावा लागेल आणि इंटरेस्ट ऍड केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉलमेंटची अमाऊंट मिळेल. देन number of installments दिलेले आहेत. There are 3 annual installments. First installment paid on 31st March 2018, second installment paid on 31st March 2019 and the last installment paid on 31st March 2020. Also rate of interest given, that is 5% per annum. Rate of depreciation are given 10% per annum through fixed installment method. ओव्हरऑल जर प्रॉब्लेम आपण रीड केला तर आपल्याला हे लक्षात येईल या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅश प्राइस दिलेली आहे, हायर परचेस प्राइस दिलेली आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. त्यामुळे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जी फर्स्ट मेथड आहे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्टची त्या मेथड थ्रू आपण सॉल्व्ह करणार. फर्स्ट वी ड्रॉ द टेबल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. इन दॅट देर आर 5 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज रिलेटेड टू डेट. सेकंड कॉलम इज रिलेटेड टू आउटस्टँडिंग बॅलन्स ऑफ कॅश प्राइस. Third column is related to installment. Fourth column is related to interest. In this problem, the rate of interest is 5% and the last column is related to portion of cash price. In date column, we take the date of agreement, that is 1st April 2017. In second column, we take the amount of machinery, that is 40,000 rupees. At the time of signing the agreement, Mr. Raj paid 16,000 rupees down payment to Mr. Yash. Hence we consider 16,000 rupees in installment column. स्टुडंट्सनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या दिवशी ॲग्रीमेंट होत असते त्या दिवशी डाऊन पेमेंट पेड केलं जाईल आणि डाऊन पेमेंटवर कोणत्याही प्रकारचा आपण इंटरेस्ट चार्ज करत नसतो. इन लास्ट कॉलम वी टूक 16,000 रुपीज. लास्ट कॉलम जो आहे तो पोर्शन ऑफ कॅश प्राइसशी रिलेटेड आहे. याचा अर्थ पर्टिक्युलर इयर मध्ये आपण किती कॅश प्राइस पेड करतो तो आपण बॅलन्स या कॉलम मध्ये घ्यायचा आहे. देर आर 3 annual installments and Mr. Raj paid first installment to Mr. Yash on 31st March 2018. Hence we consider this date in date column. The outstanding balance of cash price of this date is rupees 24,000. हा आपण कसा कॅल्क्युलेट करतो तर जो 40,000 आउटस्टँडिंग बॅलन्स आहे त्या आउटस्टँडिंग बॅलन्स मधून आपण त्या पर्टिक्युलर डेटला किती अमाऊंट पेड केली ती अमाऊंट आपण त्यातून लेस करतो. इट मीन्स 40,000 मायनस 16,000 आणि जो रिमेनिंग बॅलन्स शिल्लक राहतो त्या बॅलन्सला आपण नेक्स्ट इयर साठी आउटस्टँडिंग बॅलन्स ऑफ कॅश प्राइस म्हणून कन्सिडर करत असतो. आणि जो आपण रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत असतो तो रेट ऑफ इंटरेस्ट देखील आपण या आउटस्टँडिंग बॅलन्सवरच चार्ज करत असतो. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5%. हा 5% इंटरेस्ट जो आहे तो आपण आउटस्टँडिंग बॅलन्सवर चार्ज करणार. याचा अर्थ 24,000 वर आपण 5% चार्ज केल्यानंतर आपल्याला जो बॅलन्स मिळतो तो रुपीज 1,200. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये इन्स्टॉलमेंट बद्दल माहिती दिली होती की देर आर 3 installments
ऑफ ₹8,000 प्लस इंटरेस्ट. याचा अर्थ ते 8,000 जी अमाऊंट होती ती पोर्शन ऑफ कॅश प्राइस होती, ती आपण कॅश प्राइसच्या कॉलममध्ये कन्सिडर करतो. तसेच आपल्याला इन्स्टॉलमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे. कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू इन्स्टॉलमेंट. इन दिस डेट 8,000 is a cash price and 1,200 is a interest. It means the installment amount is ₹9,200. Mr. Raj paid second installment to Mr. Yash on 31st March 2019. The outstanding balance of cash price for this date is ₹16,000. हा 16,000 बॅलन्स आपण कुठून कॅल्क्युलेट केला तर प्रिव्हियस इयरचा जो आउटस्टँडिंगचा बॅलन्स होता 24,000, त्या बॅलन्स मधून आपण त्या इयर मध्ये जी अमाऊंट पेड करतो 8,000 ती आपण लेस करतो. इट मीन्स 24,000 मायनस 8,000, जो रिमेनिंग बॅलन्स असेल 16,000 तो आपण कन्सिडर करतो आउटस्टँडिंग बॅलन्स ऑफ कॅश प्राइस मध्ये. देन रेट ऑफ इंटरेस्ट 5% दिलेला आहे. तो रेट ऑफ इंटरेस्ट आपण आउटस्टँडिंग बॅलन्स वर कॅल्क्युलेट करणार आहोत. 16,000 वर 5%, इट मीन्स ₹800. देन आपल्याला इन्स्टॉलमेंटची अमाऊंट दिलेली होती. देर आर 3 अॅन्युअल इन्स्टॉलमेंट्स ऑफ ₹8,000 प्लस इंटरेस्ट. याचा अर्थ इन्स्टॉलमेंटची अमाऊंट असेल 8,000 प्लस इंटरेस्ट 800 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. इट मीन्स द अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹8,800. मिस्टर राज पेड थर्ड इन्स्टॉलमेंट टू मिस्टर यश on 31st March 2020. Outstanding balance of cash price for this year is ₹8,000. हा 8,000 बॅलन्स आपण कुठून कॅल्क्युलेट करतो तर प्रिव्हियस इयरचा जो आउटस्टँडिंगचा बॅलन्स होता 16,000, त्यातून आपण त्याच इयर मध्ये जी अमाऊंट पेड करतो ती अमाऊंट आपण लेस करतो. इट मीन्स 16,000 मायनस 8,000 इज इक्वल टू 8,000. हा बॅलन्स आपण करंट इयरच्या आउटस्टँडिंग बॅलन्स म्हणून कन्सिडर करत असतो आणि याच आउटस्टँडिंग बॅलन्सवर आपण इंटरेस्ट चार्ज करतो. आपल्याला 5% इंटरेस्ट दिलेला आहे. हा 5% इंटरेस्ट आपण 8,000 वर चार्ज करणार. याचा अर्थ अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू ₹400. आपल्याला कॅश प्राइस दिलेली आहे, कॅश बॅलन्स 8,000 अँड अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट इज नथिंग बट अ कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट. इट मीन्स 8,400 इज अ अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट. त्यानंतर लास्ट कॉलम मध्ये आपण पोर्शन ऑफ कॅश प्राइसची टोटल करतो. ही टोटल आलेली आहे ₹40,000. ओके, या कॉलमची टोटल आणि जी मशिनरीची व्हॅल्यू होती ही दोन्ही टोटल सेम आली पाहिजे. याचा अर्थ जी लास्ट कॉलमची टोटल आहे 40,000 हीच व्हॅल्यू मशिनरीची प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेली आहे ₹40,000. देन इंटरेस्ट कॉलमची टोटल ₹2,400 अमाऊंट असेल आणि इन्स्टॉलमेंट कॉलमची टोटल ही ₹42,400 असेल. याचा अर्थ आपण बघितला होता जो फॉर्म्युला कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू इन्स्टॉलमेंट. ओके, कॅश प्राइसची टोटल आलेली आहे 40,000, इंटरेस्टची टोटल आहे 2,400. या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉलमेंटची अमाऊंट मिळते 42,400 आणि जर या कॉलमची टोटल जरी केला तरी अमाऊंट सेम असेल 42,400. आय होप जर रेट ऑफ इंटरेस्ट, कॅश प्राइस आणि हायर परचेस प्राइस दिली असेल तर आपण इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करतो हे तुम्हाला कळालं असेल. आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण हाच प्रॉब्लेम आणि ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत या व्हॅल्यूज यूज करून जर्नल एंट्रीज कशा सॉल्व्ह करायचं हे आपण बघणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ एनी क्वेरी रिगार्डिंग दिस व्हिडिओ प्लीज कॉन्टॅक्ट मी. माय कॉन्टॅक्ट नंबर इज 9923366838. My email ID is salmankak313@gmail.com. Please subscribe my YouTube channel for more updates regarding your study material. Like, share this video and comment on it. Thank you.